Welcome all in our integrated mathematics channel. So today this is our 8th lecture on unit number 4, which is determinants and matrices for 11th science from first part mathematics and statistics. Okay, so in this lecture we are discussing about second application of determinant, so which is to find consistency of three equations containing two unknowns. तीन इक्वेशन असणार आहेत आणि दोन अननोन असणार आहेत. त्या अननोनला आपण व्हेरिएबल असं पण म्हणतो. तर अशी सिस्टीम समजा आपल्याकडे आहे a1x plus b1y plus c1 is equal to 0, a2x plus b2y plus c2 is equal to 0, a3x plus b3y plus c3 is equal to 0. तर इथं एक काळजी घ्यायची पा ज्याच्यामध्ये एक्स वाय झेड नाही त्याला आपण कॉन्स्टंट म्हणतो. ते सगळे काय आहेत इक्वेशनच्या डाव्या बाजूला आहेत आणि उजव्या बाजूला फक्त शून्य म्हणजे 0 असला पाहिजे. ओके, तर या सिस्टीम मध्ये ही दिलेली सिस्टीम आहे ती कन्सिस्टंट आहे असं आपण कधी म्हणणार तर त्या सिस्टीमला सोल्युशन असलं पाहिजे आणि ते सोल्युशन कॉमन पाहिजे. म्हणजे एक्स आणि वायच्या काहीतरी फायनाईट व्हॅल्यू या तिन्ही इक्वेशन मध्ये पुट केल्यानंतर तुम्हाला इक्वल टू तीन इक्वेशनच्या डाव्या बाजूमध्ये पुट केल्यानंतर तुम्हाला इक्वल टू काय भेटलं पाहिजे 0 भेटलं पाहिजे. ओके, तर त्या केसमध्ये आपण काय म्हणणार आहे तर ही सिस्टीम जी आहे ती कन्सिस्टंट आहे. कन्सिस्टंट आहे म्हणजे काय तर त्याला सोल्युशन आहे. ओके, बऱ्याचशा सिस्टीम अशा असतात की ज्या कन्सिस्टंट नसतात. ओके, म्हणजे त्याला सोल्युशन नसते. तर या केसमध्ये हे कन्सिस्टंट आहे किंवा नाही हे चेक करण्यासाठी आपल्याकडे एक थिअरम आहे. द नेसेसरी कंडिशन फॉर द इक्वेशन्स, हे तीन इक्वेशन आहेत ते कन्सिस्टंट आहे का नाही ते चेक करण्यासाठी एक नेसेसरी कंडिशन आहे पा. ती कंडिशन काय सांगते, पहिल्या कॉलम मध्ये x चे कोएफिशिएंट घ्या, दुसऱ्या कॉलम मध्ये y चे कोएफिशिएंट घ्या आणि तिसऱ्या कॉलम मध्ये कॉन्स्टंट घ्या. ओके, आणि याचा डिटर्मिनंट काय आला पाहिजे 0 आला पाहिजे. हा डिटर्मिनंट जर 0 असेल तर आपली दिलेली सिस्टीम ऑफ थ्री इक्वेशन कंटेनिंग टू अननोन ही काय असणार आहे कन्सिस्टंट असणार आहे. ओके, तर हा डिटर्मिनंट तुम्हाला काय फाइंड करायचा आहे तो काय आला पाहिजे तो 0 आला पाहिजे. तो 0 येत असेल तर कन्सिस्टंट, तो जर 0 नाही आला तर नॉट कन्सिस्टंट किंवा त्याला इनकन्सिस्टंट असं पण म्हटलं जातं. ओके, एकदा ऑब्झर्व करा मग आपण याच्यावरची एक दोन एक्झाम्पल सॉल्व्ह करू. कन्सिस्टन्सी चेक करण्यासाठीच हे आपलं पहिलं एक्झाम्पल आहे पहा. ही सिस्टीम दिलेली आपल्याला तीन इक्वेशन आहेत आणि दोन अननोन म्हणजेच व्हेरिएबल आहेत एक्स आणि वाय. तर यामध्ये इक्वल साईडला 0 असलं पाहिजे. तर या इक्वेशन तिन्ही इक्वेशन मध्ये इक्वल साईड जी आहे ती 0 आहे म्हणजे राईट हँड साईड. आपण डिटर्मिनंट चेक करूया. हा डिटर्मिनंट काय येतो a1 b1 c1 a2 b2 c2 a3 b3 c3. तर पहिल्या इक्वेशन मध्ये a1 आहे 1, b1 आहे 1 आणि c1 आहे -2. दुसऱ्यामध्ये a1 आहे a2 आहे 2, b2 आहे 3 आणि c2 आहे -5. तिसऱ्यामध्ये a3 आहे 3, b3 आहे -2 आणि c3 आहे -1. हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करूया. सो दिस इज इक्वल टू पहिल्या रो मधला पहिला एलिमेंट 1 आहे तसा त्याला मल्टिप्लाय 2/2 डिटर्मिनंट 3 -5 -2 -1 देन मायनस साइन. सेकंड एलिमेंट 1 त्याला मल्टिप्लाय 2/2 डिटर्मिनंट 2 3 -5 -1 then plus of third element -2 into multiply 2/2 determinant 2 3 3 -2. So simplify this, we get 1 into bracket 3 into -1 become -3 minus -2 into -5 become +10 -1 as it is 2 into -1 become -2 -3 into -5 become -15. This plus into -2 into bracket 2 into -2 become -4 -3 into 3 become 9. So this become -3 minus 11 become -13. -13 into 1 become -13. Then this minus into minus plus 15 minus 2 become +13. +13 into -1 become -13. Then this -4 into -9 become -13. -13 into -2 become +26. So this is equal to 0 and therefore given system is consistent. म्हणजे दिलेली सिस्टीम काय आहे कन्सिस्टंट आहे आपल्या थिअरम अनुसार. ओके, नेसेसरी कंडिशन हे सॅटिस्फाय करते. दुसरं एक्झाम्पल पहा. याच्यामध्ये दिलेली सिस्टीम जी आहे तर त्याच्यात इक्वल साइडला 0 नाही तर ते अगोदर आपल्याला लेफ्ट साइडला शिफ्ट करावं लागेल. सो गिवन सिस्टीम इज, दिलेली सिस्टीम मी सिम्प्लिफाय करून लिहितोय x + 2y - 3. या 3 ला मी लेफ्ट साइडला शिफ्ट केलं म्हणजे इक्वल टू 0 आलं. नेक्स्ट इक्वेशन आलं 7x + 4y - 11 is equal to 0.
and last equation become 2x plus 3y plus 1 equal to 0. मग या पद्धतीने आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये ही सिस्टीम आलेली आहे. and therefore determinant of a1 a2 a3 b1 b2 b3 and c1 c2 c3 become equal to 1 2 minus 3 पहिल्या रो मध्ये, दुसऱ्या रो मध्ये 7 4 minus 11 7 4 minus 11, तिसऱ्या रो मध्ये 2 plus 3 and plus 1. Okay, so simplify this determinant, we get this is equal to 1 into 2 by 2 determinant 4 minus 11 3 1, then minus 2 into 2 by 2 determinant 7 2 minus 11 1, then plus of minus 3 into 2 by 2 determinant 7 4 2 3. So simplify this, we get 1 into bracket 4 into 1 become 4, minus 3 into minus 11 become minus 33, then minus 2 into bracket 7 into 1 7, minus 2 into minus 11 become minus 22, then minus 3 into bracket 7 into 3 31, minus 4 into 2 become 8. So this become minus into minus plus 33 plus 33 plus 4 become 37, into 1 is 37, then this become minus into minus plus 22 plus 22 plus 7 become 29, 29 into minus 2 become minus 58. Okay, then 21 minus 8 become 13, 13 minus 3 become minus 39. Okay, so 37 plus 37 minus 39 become minus 2, minus 58 become minus 60, which is not equal to 0. Therefore given system is not consistent. दिलेली सिस्टीम जी आहे ती कन्सिस्टंट नाहीये, म्हणजे याला सोल्युशन नाही, याला फायनाइट सोल्युशन नाही. ओके, अशी दोन एक्झाम्पल आहेत, एकदा बघून घ्या. याच्या पुढे आणखी आपण दोन एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. पुढचं एक्झाम्पल आहे थर्ड एक्झाम्पल. एक्झामिन द कन्सिस्टन्सी ऑफ दिस सिस्टीम. याच्यामध्ये इक्वल साइडला 0 नाहीये, ते आपल्याला शिफ्ट करावं लागेल. सो राईट डाउन गिवन सिस्टीम. गिवन सिस्टीम इज x plus y minus 1 equal to 0, then 2x plus 2y minus 2 is equal to 0, and 3x plus 3y minus 5 equal to 0. Okay, and therefore determinant a1 a2 a3 b1 b2 b3 c1 c2 c3. So this is equal to determinant 1 1 minus 1, 2 2 minus 2, 3 3 minus 5. ओके, तर याच्यामध्ये ऑब्झर्व केलं तर पहिला आणि दुसरा कॉलम जो रो आहे तो सेम आहे. पहा, हा मल्टिपल ऑफ 2 आहे. याच्यातून 2 कॉमन घेतलं की तर 1 1 minus 1 येईल, म्हणजे पहिला आणि दुसरा कॉलम सेम आहे. वाटलंच तर मी त्याला लिहितो 2 into 1 1 minus 1, 1 1 minus 1, 3 3 minus 5. So this is equal to 2 into 0, which is equal to 0, since R1 and R2 are same. आणि आपली प्रॉपर्टी आपल्याला माहित आहे, दोन रो किंवा दोन कॉलम जर सेम असतील तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय येते, 0 येते. सो दॅट्स वाय दिस बिकम 0. सो 2 into 0 बिकम 0. आता या ठिकाणी ही सिस्टीम कन्सिस्टंट आहे का, हे 0 आलेलं आहे. आपला थिअरम काय आहे, तर नेसेसरी कंडिशन आहे, जर डिटर्मिनंट 0 आला तर ती कन्सिस्टंट असणार आहे. नेसेसरी कंडिशन आहे, सफिशियंट नाहीये. तर इथं ही सिस्टीम जी आहे ती डिटर्मिनंट 0 येतोय, पण ही कन्सिस्टंट नाहीये, कारण याच्यामध्ये सो हिअर x plus y equal to 1 and 3x plus 3y is equal to 5 are parallel line. These are parallel lines, does not coincide, so don't have common solution. दोन्ही पॅरलल लाईन आहेत आणि त्या कोइन्साइड होत नाहीयेत. ओके, तर इथं एक्स वाय
एक्सचा कोएफिशियंट 1 आहे, वायचा कोएफिशियंट 1 आहे, इक्वल टू 1 आहे. इथं एक्सचा कोएफिशियंट 3 आहे, वायचा कोएफिशियंट 3 आहे, इक्वल टू 5 आहे. या दोन्ही लाईन पॅरलल आहेत पहा. एक्स वायचा कोएफिशियंट इथं सेम आहे, इथं पण सेम आहे, म्हणजे या दोन्ही लाईन पॅरलल आहेत. पण याच्यामध्ये कॉमन सोल्युशन नाहीये. ओके, डज नॉट हॅव कॉमन सोल्युशन अँड देअरफॉर गिवन सिस्टीम इज नॉट कन्सिस्टंट. त्याच्यामुळे ही सिस्टीम जी आहे ती काय आहे, नॉट कन्सिस्टंट आहे. सिस्टीम इज नॉट कन्सिस्टंट. ठीक आहे, इक्वल टू 0 येते. पण या दोन लाईन काय आहेत, एकमेकाला पॅरलल आहेत पण त्या कोइन्साइड होत नाहीत. ओके, कोइन्साइड होत नाहीत म्हणजे याच्यामध्ये कॉमन सोल्युशन नाही. ज्या अर्थी कॉमन सोल्युशन नाहीये त्या अर्थी ती सिस्टीम कन्सिस्टंट असणार नाहीये, म्हणजे त्याच्यामध्ये सोल्युशन नाहीये. पुढचं एक्झाम्पल पहा, चौथं एक्झाम्पल. याच्यामध्ये काय म्हटलंय, फाइंड के इफ द फॉलोइंग इक्वेशन्स आर कन्सिस्टंट. इक्वेशन कन्सिस्टंट दिलेली आहेत. सो गिवन इक्वेशन्स आर कन्सिस्टंट and therefore determinant a1 a2 a3 b1 b2 b3 and c1 c2 c3 इक्वल टू 0. ते इक्वल टू 0 असणार आहे कन्सिस्टंट असल्यामुळे, कारण नेसेसरी कंडिशन आहे. देअरफॉर याच्यामध्ये आता व्हॅल्यू पुट करूया a1 b1 c1 च्या. इक्वल टू तिन्हीमध्ये 0 आहे पहा, म्हणजे आपण डायरेक्ट अप्लाय करू शकतो. 2 3 -2 then 2 4 -k and 1 -2 3k equal to 0. Now simplify this 3 by 3 determinant. We get 2 into 2 by 2 determinant 4 minus k minus 2 3k. Then minus sign, second element become 3 into 2 by 2 determinant 2 1 minus k 3k. Then plus sign, third element is minus 2 into 2 by 2 determinant minus 2 into 2 by 2 determinant 2 4 1 minus 2 equal to 0. So this become 2 into bracket 4 into 3k become 12k minus 2 into minus k become plus 2k, bracket complete. Minus 3 into bracket 2 into 3k become 6k, minus 1 into minus k become minus k, minus 2 into bracket 2 into minus 2 become minus 4, right? 2 into minus 2 become minus 4, minus 1 into 4 become 4. So this is equal to 0. So 12k minus 2k become 10k, 10k into 2 become 20k. Then this minus into minus plus 7k plus k, sorry 6k plus k becomes 7k, 7k minus 3 become minus 21k. Then this minus 4 become minus 8, minus 8 into minus 2 become plus 16 is equal to 0. So we get minus k is equal to minus 16. Okay, 20k minus 21k become minus k, and shift this plus 16 toward right side, so this become minus 16. We required value of k and here we get minus k, so shift this minus sign toward left, we get k is equal to minus into minus plus 16. So this is our final answer. Okay, अशी कन्सिस्टन्सी काही एक्झाम्पल आहेत, एकदा बघून घ्या, तुम्हाला इझिली लक्षात येईल. थँक्यू.